12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या 5वी वैजनाथ ज्योतिर्लिंग याची पाहू शकते. तर काही दिवसात महाशिवरात्री महोत्सव येतो आणि या अनुषंगाने पाहिलं तर वैजनाथ देऊळ कमिटीवर प्रशासन या ठिकाणी आता जे तयारी करण्याचं दिसून येत आहे. आपण पाहू शकतो आता 14, 15 आणि 16 या तारखेला पाहिलं तर महाशिवरात्री महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येतं. या अनुषंगाने पाहिलं तर वैजनाथ देऊळ कमिटी असेल प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जे तयार केले आहे. आपण पाहू शकता त्या वैजनाथ मंदिरच्या पूर्वद्वाराला या ठिकाणी पाहिलं तर भव्य सभा मंडप या ठिकाणी उभारण्यात येत आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी पाहिलं तर 3 ठिकाणी मानण्यात येत आहे. या ठिकाणी भाविकांना दर्शन करण्यासाठी पाहिलं तर महिला आणि पुरुषांची अलग अलग रांग असणार आहे. आणि ज्या भाविकांना तात्काळ दर्शन घ्यायचं अशा भाविकांसाठी पाहिलं तर या ठिकाणी अल्प दरामध्ये सुविधा करण्यात आलेली आहे. आणि या पाहिलं तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये रंगरुगटी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहिलं तर सुरक्षा दृष्टीने पाहिलं तर CCTV कॅमेरे देखील तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे. या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे. आणि या अनुषंगाने पाहिलं तर संपूर्ण तयारी आता या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आपण दिसून येत आहे. आता 15 तारखेला पाहिजे 14 तारखेला सायंकाळी 12 वाजता पाहिले तर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी महापूजा करण्यात येईल. आणि त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात येणार आहे. आणि 15 तारखेला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाहिले तर शासकीय पूजा देखील होणार आहे. त्यानंतर पाहिलं तर 3 दिवसाचा हा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याची तयारीची पूर्ण आता तयारी या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.